नमस्कार. आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीमध्ये माननीय मेहता साहेब यांच्या आपल्याला विजिट देण्याचा योग आला आणि योगायोगाने त्यांनी महापंचायतीचा विषय काढला आणि महापंचायत लगेचच त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून आपल्या ग्रामपंचायत ऍक्टिव्हेट करून घेतलं. त्यांच्या विनंतीनुसार या महापंचायतीतून ग्रामपंचायत नेमकी कामकाज कसं सोपं होणार आहे याविषयी त्यांनी विचारणा केली. आपण त्यांना जवळजवळ 1.5 ते 2 तासाचा लाईव्ह डेमो दिला. आपण ऍक्च्युली हा ग्रामपंचायत लाईव्ह डेमो देत नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून त्यांचा आग्रह होता की आम्हाला तुम्ही आमच्या ग्रामपंचायतला या तरच आम्ही सॉफ्टवेअर चालू करू. तर या संदर्भात आम्ही सॉफ्टवेअर मध्ये बरेचसे ऑप्शन्स त्यांना आम्ही दाखवलेले आहेत. तर मी त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की काय काय त्यांना चांगलं वाटलं, किती त्यांचं कामकाज सोपं होणार आहे वगैरे. सर बोला. आताच आपल्या ग्रामपंचायत अधिकारी कन्नर साहेब यांनी महापंचायतचा डेमो दिला आणि या डेमोच्या अगोदरच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भंडारे साहेब यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सॉफ्टवेअर विषयी सर्वांना आग्रहाची विनंती करून अक्षरशः आमच्या ग्रामपंचायत समक्ष भेट देऊन सरांनी पंचायत विषयी काय काय फायदे आणि काय काय तोटे या गोष्टीची आम्हाला संपूर्ण कल्पना दिलीच होती आणि त्यानुसार आमच्या ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती आमच्या यापूर्वी आता मी नव्याने हजर झालो आहे, परंतु आमचा लिपिक जाधव त्यांना ज्या ज्या कामात अडचणी येत होत्या ते स्वतः सांगतील आणि आता नव्याने महापंचायत ऍप घेतल्यानंतर त्यामध्ये काय काय सुधारणा झाली हे पण ते सांगतीलच. आता जी महापंचायत ऍपबद्दल सरांनी जी माहिती दिली ती माहिती अतिशय योग्य म्हणजे एकदम चांगली वाटली. त्यामध्ये ग्रामपंचायत प्रॉपरली जे त्यांना काम करायचं असतं, जे अडचणी येतात दाखले उतारे असो किंवा ना अर्थ दाखले असो, याबद्दल सरांनी आम्हाला आताच मार्गदर्शन केलं. व्यवस्थित ते ऍप जर बघता तर एकदम सुटेबल आणि एकदम सोपं ऍप आहे. त्यात काम करायला म्हणजे खूप म्हणजे योग्य म्हणजे चांगलं पण वाटेल आणि लवकरात लवकर समजा एखाद्या व्यक्तीला उतारा द्यायचा आहे किंवा ज्या व्यक्तीला आपल्याकडे उतारा मॅन्युअली आपण देत होतो किंवा सॉफ्टवेअर मधून देतो, म्हणजे महापंचायत ऍप मुळे तो उतारा आपल्याला काही सेकंदातच समोरच्या व्यक्तीला तो उतारा देता येणार आहे. आणि तसेच तो त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी किंवा जे बाकी इतर जे कर आहेत त्याची सुद्धा माहिती एका सेकंदात समोरच्या व्यक्तीला किंवा मिळकत खातेदाराला देता येईल व 0 मिनिटात त्यांची पावती सुद्धा भरून या आपल्या ग्रामपंचायतला येईल. म्हणून आमचा उद्देश हाच आहे की जे काही लोकांची रांग आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लागते, ज्याला आपण आमच्या साध्या भाषेत ओपीडी म्हणतो, आपण जसे डॉक्टरांची ओपीडी असते तशी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सुद्धा ओपीडी असते. ती ओपीडी कमीत कमी वेळेमध्ये कशी संपेल आणि लोकांना एक समाधान कसं मिळेल का मला कमी वेळेत माझं काम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेल्यानंतर झालेलं आहे, तर ते समाधान आम्हाला ग्रामपंचायत अधिकारी असेल, लिपिक असेल, दाबी डॉक्टर असेल यांच्या चेहऱ्यावर जर दिसलं तर आमचं कुठेतरी सक्सेस झाला असं आम्हाला म्हणता येईल. या सॉफ्टवेअरचा डेमो पाहण्यासाठी आमचे मित्र योगेश चंद्र साहेब आहेत, तावरे मॅडम पण आहेत, दाबी डॉक्टर पण आहेत, दाणे सर पण आहेत. तर या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि महापंचायत तुम्ही आपल्या कामकाजाला जरूर घ्या अशी तुम्हाला आग्रह करतो.